श्री स्वामी समर्थ. आज आपण मकर राशीसाठी अत्यंत महत्त्वाची आणि जीवन बदलणारी माहिती घेऊन आलो आहोत. दुर्गाष्टमी हा केवळ सण नाही, तर हा ईश्वरी शक्तीशी जोडण्याचा एक अलौकिक क्षण आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मकर राशींच्या जातकांना ज्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, त्यावर आज आपण सविस्तर बोलणार आहोत. ग्रह नक्षत्राची स्थिती आता अशी आहे की मकर राशीसाठी येणारे काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. देवी दुर्गेची कृपा आणि शनिदेवाचा आशीर्वाद एकत्र आल्यावर काय चमत्कार घडतो ते आजच्या भविष्य कथनातून तुम्हाला समजेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक क्षण तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. 24 एप्रिल 2026ची महाअष्टमी मकर राशींच्या जातकांसाठी हा केवळ एक सण नाही, तर गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा अंत करणारा एक दैवी क्षण आहे. आज 21 एप्रिल आहे आणि आत्तापासूनच निसर्गातील लहरी मकर राशीसाठी अनुकूल होऊ लागल्या आहेत. मकर राशी ही शनिदेवाच्या अधिपत्याखाली येते, जिथे संयम आणि कष्ट याला महत्त्व असते. पण जेव्हा शक्तीची देवता दुर्गा माता प्रसन्न होते, तेव्हा या कष्टाचे रूपांतर सोन्यात होते. सकाळी सूर्योदयाच्या वेळी जेव्हा तुम्ही स्नान करून देवीच्या प्रतिमेसमोर उभे राहाल, तेव्हा तुम्हाला तुमच्या आत एक वेगळीच उर्मी जाणवेल. गुरुजी म्हणतात, मकर राशींच्या लोकांसाठी ही दुर्गाष्टमी प्रगतीची एक नवीन संधी आहे. शनिदेवाच्या या राशीवर आता देवीची कृपा असल्यामुळे तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल. आजच्या दिवशी मकर राशींच्या व्यक्तींनी पूर्ण श्रद्धेने आपली कर्मे करावीत, कारण हा काळ तुमच्या आयुष्यात स्थिरतेचा पाया रचणार आहे. मकर राशींच्या जातकांनी या दिवशी ओम देवी महागौर्य नमः या मंत्राचा जप केल्यास त्यांच्या मनातील सर्व भीती आणि संशय दूर होतील. जे लोक वर्षानुवर्ष कष्ट करूनही यश मिळू शकले नाहीत, त्यांच्यासाठी हा दिवस एक नवीन पर्व घेऊन येत आहे. देवी महागौरी ही केवळ शक्तीची नाही, तर करुणेची देखील प्रतीक आहे. आणि मकर राशींच्या जातकांवर तिची करुणा आज विशेष रूपाने बरसणार आहे. तुमच्या मनातील नकारात्मक विचार आज या मंत्र जपाने नष्ट होतील आणि तुमच्या आयुष्यात एक नवीन प्रकाश येईल. सकाळी 6:30 ते 8:15 या अमृत काळात ब्रह्मांडातून मकर राशीसाठी विशेष लहरी प्रक्षेपित होणार आहेत. ज्या जातकांना रात्री झोप येत नव्हती किंवा जे सतत चिंतित असायचे, त्यांना या शुक्रवारी सकाळी एक अभूतपूर्व शांती लाभेल. मकर राशींच्या व्यक्तींनी आज सकाळी लाल रंगाचे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे अत्यंत शुभ राहील. तुमच्या पत्रिकेत राहू आणि शनीची स्थिती आता हळूहळू सुसह्य होत आहे, ज्यामुळे तुमच्या विचारांमधील गोंधळ थांबेल. हा काळ तुमच्या आयुष्यातील जुन्या चुकांमधून शिकण्याचा आणि नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचा आहे. मकर राशींच्या तरुणांनी आज आपल्या करिअरच्या बाबतीत घेतलेला कोणताही छोटा निर्णय भविष्यात खूप मोठे फळ देणारा ठरेल. देवी मातेच्या आशीर्वादाने तुमच्या वाणीत एक गोडवा येईल, ज्यामुळे तुमचे बिघडलेले संबंध पुन्हा एकदा सुधारू लागतील. लक्षात ठेवा, श्रद्धा आणि सबुरी ही मकर राशीची 2 मुख्य शस्त्रे आहेत. त्यांचा वापर आज तुम्हाला करायचा आहे. दुपारी 12:45 ते 2:30 हा विजय मुहूर्त तुमच्यासाठी यशाची नवीन दारे उघडणारा ठरेल. मकर राशीचे लोक कामाच्या बाबतीत खूप चोख असतात, पण अनेकदा त्यांना योग्य वेळी योग्य श्रेय मिळत नाही. मात्र या 24 एप्रिलच्या दुपारी ग्रहांची अशी काही रचना होत आहे की तुमचे काम सर्वांच्या नजरेत येईल. गुरुजी म्हणतात, मकर राशींच्या जातकांनी आज संयमाने आणि धैर्याने काम करावे. तुमच्या राशीतील ग्रहांची युती तुम्हाला संरक्षण देणारी आहे. कामाच्या ठिकाणी जे काही बदल होतील ते तुमच्या प्रगतीसाठी पूरक असतील. तुमची चिकाटी आणि देवीचा आशीर्वाद मिळून तुमच्या कामाचा एक वेगळा दबदबा निर्माण होईल. असा हा काळ आहे. तुमच्या मार्गात येणारे अडथळे आता देवीच्या कृपेने बाजूला सारले जातील. या दुपारी मकर राशींच्या व्यावसायिकांना अशा काही लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळेल, जे त्यांना प्रगतीच्या नवीन मार्गावर नेऊ शकतील. तुमच्या शत्रूंनी कितीही प्रयत्न केला तरी तुमचे स्थान डळमळीत करू शकणार नाहीत, कारण देवीचे कवच तुमच्या पाठीशी आहे. मकर राशींच्या नोकरदार वर्गांसाठी हा काळ पदोन्नतीचे संकेत देणार आहे. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर या मुहूर्तावर केलेले नियोजन कधीही अपयशी ठरणार नाही. मकर राशींच्या स्त्रियांनी आज आपल्या कामात थोडी
कल्पकता आणल्यास त्यांना समाजात एक वेगळी ओळख मिळेल. सरकारी कामात अडकलेल्या लोकांसाठी हा काळ फायलीपुढे सरकवणारा ठरेल. लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या पाठीशी ईश्वरी शक्ती असते तेव्हा तुमच्या विरोधात उभे राहिलेले सर्व बेत फोल ठरतात. तुमच्या आत्मविश्वासात होणारी वाढ हीच तुमच्या यशाची पहिली पायरी असेल. गुरुजी पुढे सांगतात, मकर राशींच्या जातकांनो, हे लक्षात घ्या की देवीची कृपा केवळ त्यांच्यावरच होते जे स्वतः प्रयत्न करतात. तुम्ही आजपर्यंत जे कष्ट केले आहेत त्याचे फळ आता मिळण्याची वेळ आली आहे. दुपारच्या या विजय मुहूर्तावर तुम्ही जे काम हाती घ्याल ते पूर्ण होण्याची शक्यता अत्यंत जास्त आहे. तुमच्या मनात जर एखाद्या नात्याबद्दल किंवा व्यवसायाबद्दल साशंकता असेल तर देवीच्या चरणी प्रार्थना करा आणि उत्तर तुम्हाला आतूनच मिळेल. मकर राशींच्या जातकांचा स्वभाव हा नेहमी इतरांसाठी झिजणारा असतो, पण आता वेळ आली आहे की तुम्ही स्वतःसाठी जगा. देवी महागौरीचा आशीर्वाद तुम्हाला हे सांगतो की तुमचे भविष्य उज्ज्वल आहे. फक्त श्रद्धा सोडू नका. तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला तुमच्या या सकारात्मक बदलाचा फायदा होईल आणि तुमचे घर सुख समृद्धीने भरून जाईल. संध्याकाळची 5:20 ते 7 ही गोंधुली वेळ मकर राशींच्या लोकांसाठी प्रेमाचा वर्षाव करणारे ठरेल. अनेक दिवसांपासून कुटुंबात सुरू असलेले वाद किंवा मतभेद आज शांत होतील. मकर राशींचे लोक वरून कठोर वाटले तरी आतून खूप हळवे असतात. हे आज तुमच्या जोडीदाराला आणि कुटुंबाला जाणवेल. गुरुजी म्हणतात, घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करण्यासाठी आज दुर्गाष्टमीचा दिवस सर्वोत्तम आहे. मकर राशींच्या व्यक्तींनी आज संध्याकाळी आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावून देवीची प्रार्थना करावी. यामुळे घरातील ऊर्जा शुद्ध होईल आणि सदस्यामध्ये प्रेम वाढेल. मानसिक शांततेसाठी आजचा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. मकर राशींच्या लोकांनी आज आपल्या जोडीदाराला वेळ दिल्यास त्यांच्या नात्यातील दुरावा कायमचा संपेल. या प्रहरात घरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल आणि सुख समृद्धीचा मार्ग मोकळा होईल. जर तुमच्या घरी एखादे मंगल कार्य ठरत नसेल तर आज संध्याकाळी देवीच्या चरणी केलेल्या प्रार्थनेने ते लवकरच मार्गी लागेल. मकर राशींच्या वृद्धांना आज आपल्या प्रकृतीत मोठी सुधारणा जाणवेल, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. संध्याकाळच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजावर तोरण लावणे किंवा दीप प्रज्वलित करणे मकर राशींसाठी भाग्यकारक आहे. तुमच्या मुलांच्या यशामुळे तुम्हाला जो आनंद मिळेल तो जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा असेल. नात्यांमध्ये विश्वास आणि पारदर्शकता ठेवल्यास मकर राशींचे लोक कोणत्याही संकटावर मात करू शकतात. रात्री 9:30 ते 11 हा काळ मकर राशीच्या भविष्यातील आर्थिक पायाभरणीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 24 एप्रिलच्या रात्री होणारे ग्रहांचे परिवर्तन तुम्हाला आर्थिक शिस्त आणि बचतीचे नवीन मार्ग दाखवेल. मकर राशींच्या लोकांची सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्यांचे भविष्याचे नियोजन आणि आज रात्री ते नियोजन फळाला येईल. शेवटच्या चरणात गुरुजी सांगतात की मकर राशींच्या लोकांनी आज रात्री महाअष्टमीच्या प्रसादाचा लाभ घ्यावा आणि येणाऱ्या काळासाठी योग्य नियोजन करावे. भविष्यातील आर्थिक वाढीसाठी येणारे 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी जे काही प्रयत्न तुम्ही कराल त्याला आता नशिबाची साथ लाभणार आहे. मकर राशीच्या कुंडलीत आता स्थिरतेचे आणि समृद्धीचे योग प्रबळ होत आहेत. आज रात्री मकर राशींच्या जातकांना एखादी अशी कल्पना सुचेल जी त्यांना भविष्यात समाजात मोठे नाव आणि प्रतिष्ठा मिळवून देईल. जुन्या गुंतवणुकीतून किंवा वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याचे संकेत या रात्रीच्या ग्रहांच्या स्थितीवरून मिळत आहेत. मकर राशींच्या लोकांनी आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःशी संवाद साधावा आणि आपण कुठे पोहोचायचे आहे याचे चित्र डोळ्यासमोर ठेवावे. देवी मातेची कृपा तुमच्यावर अशीच राहो, ज्यामुळे तुमच्या घरातील कोठार सदैव भरलेले राहतील. तुमच्या मेहनतीला आता देवी आशीर्वादाची जोड मिळाली आहे, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. ही दुर्गाष्टमी मकर राशींसाठी एक सुवर्ण संधी असून इथून पुढे तुमची प्रगती कोणालाही रोखता येणार नाही. मकर राशींच्या माझ्या प्रिय भाविकांनो, आजचा हा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या आयुष्यातील अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. अशाच प्रकारच्या सखोल आध्यात्मिक माहितींसाठी आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मकर राशींच्या प्रत्येक व्यक्तीवर देवी दुर्गा आणि शनिदेवाची कृपा सदैव राहो हीच सदिच्छा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय माता दी.